जे असं गुरमीने बोलणार तर त्यांना हा संजय त्यांना भले गुजराती असो तो तिकडे येऊन कानाखाली तुम्हाला पेटवणारच. मी उत्तर भारतीय आहे. 20 वर्ष झाले आता महाराष्ट्रामध्ये येते, पण संपूर्ण नाही येत. पण मी अभ्यास करते, शिकते. मी तमिळनाडूचा आहे. तुम्ही बघा कधी पण तमिळनाडूमध्ये गेले ना, ते कधी हिंदी बोलणार नाही तुमच्यासोबत. ते आपल्या भाषा तमिळ आहे तर तमिळच बोलणार. जो पण इथं कोणी येतो परप्रांतीय त्याने मराठी शिकलंच पाहिजे, अन्यथा त्याला फटके बसणार. हा हो, मी इकडेच राहतो आणि मी दक्षिण भारतीय आहे. शाळेतमधले शिकले मी. ज्या प्रकारे काही दिवसांपूर्वी मीरा रोडमध्ये मराठी अमराठी वाद निर्माण झाला होता, त्यानंतर 2 मोर्चे निघाले. मोर्चामध्ये सुद्धा मोठा गोंधळ झाला आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा रोड इथे आज एक भव्य सभा घेतली आणि या सभेमध्ये आपल्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडली. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, काही या ठिकाणचे स्थानिक आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत की आजची जी सभा होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची, तुमचं मला आधी नाव सांगाल आणि मराठीच्या मुद्द्यावर काही महत्त्वाच्या गोष्टी राज ठाकरेंनी सांगितल्यात त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? माझं नाव संजय तन्ना आहे आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मागच्या 18 वर्षापासून आहे. 18 वर्षापासून मी स्वतः गुजराती असून मी आज मराठी इतक्या स्पष्टरित्या तुमच्याशी बोलतोय. म्हणजे तुम्ही समजून घ्या का बाबा, आज माझा जन्म महाराष्ट्रातला आहे, माझी कर्मभूमी जन्मभूमी महाराष्ट्रातली आहे, तर मला मराठी शिकणंच आहे. हा वाद का मराठी गुजराती? मराठी गुजराती हा वाद जो आहे तो मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी हा सगळा वाद निर्माण केलेला आहे. मी आज पक्षामध्ये 18 वर्षापासून काम करतो. मला तर कधी जाणवलं नाही की राजसाहेबांनी कधी गुजराती मराठी मारवाडी असं काय बोलले. जण म्हणतात की आम्हाला मराठी बोलायचंच नाही. जे असं गुरमीने बोलणार तर त्यांना हा संजय त्यांना भले गुजराती असो तो तिकडे येऊन कानाखाली तुम्हाला पेटवणारच. अच्छा, म्हणजे तुम्ही गुजराती असले तरी? हो, मी भले गुजराती आहे पण मला मराठीसाठी भरपूर आज अभिमान आहे. मी आज जन्माने पण इकडे महाराष्ट्रातला आहे, कर्माने पण महाराष्ट्रातला आहे आणि मराठीसाठी मला भरपूर अभिमान आहे. तर मराठीच्या विरोधात जो कोणी या भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बोलेल त्याच्या कानाखाली आम्ही पेटवणारच. तुमचं नाव काय? माझं नाव महफूज अली सय्यद आहे. बरं. मी उत्तर भारतीय आहे. अच्छा, उत्तर भारतीय. उत्तर भारतीय. मराठी येते किती वर्षापासून महाराष्ट्रात राहता? माझे 20 वर्ष झाले आता महाराष्ट्रामध्ये. बरं. और तो पण मराठी येतं तुम्हाला? येते, पण संपूर्ण नाही येत. पण मी अभ्यास करते, शिकते. शिकताय तुम्ही? हा, शिकते मी. पण राज ठाकरेंची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? त्यांचं असं म्हणणं आहे की जर महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे. आलीच पाहिजे ना. काय प्रॉब्लेम काय आहे लोकांना? 20 वर्ष झाले, 30 वर्ष झाले. बरोबर ना. तर खाली तुम्ही शिकताय? मी शिकते आहे. बरं. तुम्ही कुठले आहात? मी तुम्ही कुठले आहात? मी तमिळनाडूचा आहे. बरं. जर तुमचं नाव? माझं नाव करण हरिजन आहे. तुम्ही बघा कधी पण तमिळनाडूमध्ये गेले ना, ते कधी हिंदी बोलणार नाही तुमच्यासोबत. ते आपल्या भाषा तमिळ आहे तर तमिळच बोलणार. भले तुम्ही तमिळ मराठी कधी शिकलात? माझा जन्म झाला, माझ्या कर्मभूमी आहे. जे मला महाराष्ट्राने दिली तर मी मराठी विसरणार का? बरं, राज ठाकरेंची भूमिका आहे की महाराष्ट्रात राहायचे तर मराठी शिकली मराठी पाहिजे. शिकलं पाहिजे. मराठी जुनी भाषा आहे. 23 वर्ष जुनी भाषा आहे. हिंदी आता तर आली आहे. तुम्ही मराठीला कशाला दाबवतात? तुम्ही शिकलात मराठी? मी शिकलो मराठी. काय म्हणणं आहे? आज राज ठाकरेंनी निशिकांत दुबेंबद्दल ते बोलले, हिंदी सक्ती जी केली जाते त्याच्याबद्दल ते बोलले. काय तुमचं म्हणणं आहे एकूणच भूमिकेबद्दल? कारण इथे मराठी अमराठी वाद मीरा रोडमध्ये, मीरा भाईंदर परिसरात फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. साहेब जे बोलले ते बरोबर बोलले. साहेब बोलले की जर हे परप्रांतीय असं मराठीबद्दल बोलत असतील तर पूर्ण महाराष्ट्रभर मराठी हा पेटून उठेल आणि जो पण इथं कोणी येतो परप्रांतीय त्याने मराठी शिकलंच पाहिजे, अन्यथा त्याला फटके बसणार. तुम्ही कुठून आलात? आम्ही इथलेच आहोत. म्हणजे कार्यकर्ते आहात कार्यकर्ते आहात, पदाधिकारी आहात? नाही नाही, नॉर्मल पब्लिक, प्रेक्षक. मराठी आहात सर्व? मराठीचा अभिमान असणारे मराठी आहोत. बरं, त्यासाठी तुम्ही इथे आलात? हो, राजसाहेबांचं भाषण ऐकायला. बरं, तुम्हाला काय वाटतं ज्या भूमिका घेतल्या जातात पक्षांकडनं, म्हणजे मनसे असेल किंवा भाजप असेल किंवा मग ठाकरेंची शिवसेना असेल, शिंदेची शिवसेना असेल, वेगवेगळ्या पक्ष आहेत, 7-8 पक्ष आहेत. आता मुद्दा मराठी आणि हिंदीचा आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला मराठीबद्दल खूप अभिमान आहे आणि मराठीचा कोणी अपमान केलेला आम्ही सहन करणार नाही. आता हिंदी भाषा सक्ती त्याबद्दल सुद्धा राज ठाकरे बोलले, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ते एकदम चुकीचंच आहे. हिंदी भाषा सक्ती नाही झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये आहे तर आपल्याला मराठी आली पाहिजे. आपण जर उद्या कर्नाटकमध्ये गेलो तर आपल्याला कन्नड बोलायलाच तिथल्याप्रमाणे. तसं जर महाराष्ट्रामध्ये असेल तर का नाही आपण मराठी बोलणार? मराठी बोललं पाहिजे ना, त्याचा अभिमान असला पाहिजे आणि दुसऱ्या भाषेचा अपमान नाही केला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. पण मध्ये मारामारी झाली, काही अमराठी माणसांना मारलं गेलं, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला?
आणि मारामारी किंवा हे करून कुठलेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. प्रत्येकाने समजून जर बाहेरच्या लोकांनी जर आपण महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, मराठी शिकलं पाहिजे. हो, मराठी शिकलं पाहिजे, सक्तीचं झालंय हे उत्तम आहे. पदाधिकारी आहात, नाही, मी महाराष्ट्रीयन आहे स्वतः. मी मराठी म्हणून, मी एक नागरिक म्हणून मी इथे उपस्थित राहिली राहायला आहे. इथेच आहात. हो, 20 वर्ष झाली आम्ही इथे राहतोय. ह्याच्या आज पूर्वी का या वाटलं इथे, या का वाटलं की फक्त भाषण ऐकण्यासाठी आलाय? भाषण, ठाकरे साहेबांचं भाषण खास आम्ही ऐकण्यासाठी आलो आणि आम्हाला गर्व आहे की आम्ही मराठी आहोत. आणि आज आम्ही जे हे भाषण ऐकलं तिथून आम्हाला जी उत्स्फूर्तता मिळाली आहे आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीला, प्रत्येक जागरूक नागरिक. पण इथेच राहतो. हां हो, मी इकडेच राहतो आणि मी दक्षिण भारतीय आहे. दक्षिण भारतीय. काय नाव तुझं? अन्वेष शेट्टी. अच्छा, शेट्टी आहे. मराठी येतं? हो येतं, आणि मी प्राऊड महाराष्ट्रीयन आहे, प्राऊड मुंबईकर आहे. आणि माझं हे म्हणणं आहे की सर्व भाषाला आदर करायचं आणि सर्व लोकांना मराठी संस्कृतीमध्ये आपल्याला योगदान द्यायचं. आणि शिकलाय मराठी की आधीपासून इथेच राहतो त्याच्यामुळे तुला मराठी येते? शाळेतमधले शिकले मी. तुला वाटतं मराठी शिकलं पाहिजे प्रत्येकाने? हो, शिकलं पाहिजे. अवघड आहे. हां, ते अवघड आहे हे तर पण तू शिकलायस. पर्सनल नसते. तू जसं म्हणतोयस की तू दक्षिण भारतीय आहेस, पण इथे मराठी शिकणं गरजेचं आहे, तर इतर लोकांना तू काय सांगतोस? कारण आज राज ठाकरे असं म्हणतात की महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकलं पाहिजे किंवा तसा प्रयत्न केला पाहिजे. हां, माझं हे म्हणणं आहे की मराठी लोकांना पण साऊथ इंडियन शहरातील जातो, विविध शहरातील राहतो, ते तरी जसं त्यांचा संस्कृतीला आपलासा करतो त्याचप्रमाणे त्यामुळे प्रत्येकाचं जे म्हणणं, जे या सगळ्या मोर्चामध्ये आलेले आहे त्यांचं हेच म्हणणं आहे की जर महाराष्ट्रात राहत असू तर मराठी शिकलं पाहिजे. अनेक जण आपण बघितलं दक्षिण भारतातले आहेत, काही उत्तर भारतीय सुद्धा आपण बघितले, तर काही महाराष्ट्रीयन सुद्धा जे मराठी माणूस आहे या ठिकाणचा ते सुद्धा राज ठाकरेंच्या या मोर्चाला आले होते आणि राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा केली आहे. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मीरा रोड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.